नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे वाघेश्वर महाराज टेम्पलला. सो एकदम छान मंदिर आहे तिथे. आम्ही लास्ट टाईम गेलो होतो माझ्या बड्डेला. आता आम्ही ठरवलं हे जवळपास 1.5 तासापासून आणि 1.5 तासापासून मॅडमचा मेकअप चालू आहे फक्त मंदिरात जाण्यासाठी. आम्ही विचार केला की आम्ही छान काम चालू केलेलं आहे, आम्हाला आवडतं काम चालू केलं आहे. सो गाईज खोटं बोलायची एक हे असते नाही का, एक माणूस efficient असतो खोटं बोलण्यात. कोणतीही मुलगी हा ब्लॉग बघणारी सांगेल की काहीच नाहीये, फक्त इयरिंग्स घातलाय, बापरे, लिपस्टिक लिपस्टिक लावली. लावली. अजून ते ड्रॉवर उघडू का? नाही इयरिंग्स, लिपस्टिक, काजळ, बस उरलेलं वर ठेवलं गेलंय सगळं. ते माझं इयरिंग कलेक्शन. मेकअप एवढे इयरिंग्स झाले का? मंदिरात जायला वेळ लागायला लागला. नाही गाईस, कारण ते मंदिर एवढं सुंदर आहे. तिथे फोटोज नाही इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला आम्ही ते मंदिर दाखवू. लास्ट टाइम आम्ही शुभमच्या बर्थडेला गेलो होतो 12 मेला. पण गेल्यावरच आम्हाला वाटलं की वाव, खूप पीस आहे, शांतता आहे आणि असं वर आहे, लाईक टेकडी आहे, खाली आपल्याला सर्व व्ह्यू दिसतोय. तर शांतता आहे, तिथं जरा छान आहे. तसं आम्ही तुम्हाला आता दाखवूच आम्ही. पण खरंच छान मंदिर आहे, तुम्ही विजिट करायला हवं. फोटोज वगैरे पण खूप छान आहेत. फोटोज, मुलींना फोटोज विचारतात, पण खरंच तुम्ही ते मंदिरचं आणि बेसिक याच्यावर विश्वास नका ठेवू. बेसिक मेकअप आहे, फक्त 15 मिनिटात केला आहे. मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये गेट रेडी विथ मी करत जाईल, त्यामुळे फास्ट फॉरवर्ड नाही करणार. त्या दिवशी तुम्ही सुट्टी टाकून ठेवा. वाटलं असं गेट रेडी विथ मी करायचं असेल तर मग सकाळी 9 वाजेपासून तुम्हाला. यस गाईज, आम्ही निघालोय आता जाण्यासाठी. खूप लेट झालाय ऍक्च्युली, पण यस, नाईट व्ह्यूज खूप सुंदर असतो, त्यासाठीच थोडं निघालोय आम्ही. तिचं मेकअप करणं जस्टिफाय करते. 1.5 तास 2 तासापासून मेकअप करते, त्यामुळे चांगलाच असतो. मग नाईट व्ह्यू साठीच मी रेडी झाली. ओके, एवढा वेळ त्यासाठी नाईट व्ह्यू साठी की असं पण नाईट व्ह्यू ला जायचंय. ओके, नेक्स्ट टाइम समजेल. नाही, नाईट व्ह्यू ला जायचं होतं, दॅट्स वाय मी थोडा वेळ घेतला. थोडा म्हणजे 15 मिनिट वेळ घेतला. अरे बापरे, आता तू घाबर रे मला. अरे देवाला, खरंच तू घाबर, मी क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात. तू नको लावू, काही राहिलं मी करून घेईल, तू अजिबात नको. तुम्हाला पुण्याच्या बाहेर काढशील म्हणून. कशात गरज माझ्याकडेच येते. जेव्हा कुठे जायचं असतं ना, आणि लावते का, बघते का. एकदा बितली ना त्याच्यानंतर नाही. केव्हा बितली सांग. बरं ते सोड, तू हेल्मेट घातलं का? पोलिस पकडता? मी पागल दिसते अरे 4 व्हीलर मध्ये बसलीये. नवीन रूल आलाय की आता हेल्मेट घालावं लागतं. ड्रायव्हरने हेल्मेट घालायचं असतं, हा रूल आहे. नाही, ड्रायव्हर कडे सीट बेल्ट असतो. सो माझ्याकडे पण सीट बेल्ट आहे, आणि तुझी गाडी टिक टिक वाजेल, मग तुझं नाही लगेच तुझी अशी रिएक्शन असते. गाईज अशी रिएक्शन असते. 2 मिनिट लेट झाला ना सीट बेल्ट लावायला अशी. मला जीवाची काळजी, प्रत्येकाच्या सेफ्टी फर्स्ट. सेफ्टी फर्स्ट. यस, सेफ्टी पहिली. सेफ्टी सिरियसली शिवम? यस, म्हणून तुला हेल्मेट घालायला होतोय, एक्स्ट्रा सेफ्टी. आपण माझ्याकडे माझ्या स्कूटीच आहे, तुझ्याकडे तुझं रोज वापरायचंय. ठीक आहे, आपण उद्यापासून रोज घालून. तू पहिले घाल. ड्रायव्हर कंपल्सरी आहे, पॅसेंजरचं काही नाही. ड्रायव्हर तू घाल, लगेच मी घालते. ठीक आहे. अरे मला कंपल्सरी नाहीये, जो शेजारी बसतो ना त्याला कंपल्सरी सांगितलेलं आहे की हेल्मेट घालायचं. 4 व्हीलर मध्ये का असते ना, तू गेला आहेस अशा पद्धतीने, तू गेला आहेस. काही त्याच्याकडे लक्ष नका देऊ. मी तुम्हाला आता दाखवते, इथं रूट वगैरे दाखवते, एक व्हिडिओ करते छोटा. ओके, थँक्यू. और ये मौसम हसी, सुहाना सफर, और ये मौसम हसी. हमें डर है क्या? काय नाही येत तुला. मला हेच ऐकायचं होतं, हेच करायचं होतं. सुहाना सफर और मौसम हसी, हमें डर है नाही आलं. गंडी मग म्हणून दाखव, चल म्हणून दाखव. नाही, मला नाही येत. बस म्हणजे मी असं कॉन्फिडन्स दाखवत नाही, पण नाही, लाईक दिस इज काय मध्ये.
सो गाईज हा तो व्ह्यू आहे जो मी सांगत होती की वरून असं दिसतं सर्व इथं. आणि इथं एक गार्डन आहे. आम्ही गार्डनमध्ये बसलेलो आहे आणि हा एक व्हिडिओ करतोय. हा सर्व असा व्ह्यू दिसतो इथून, खूप सुंदर दिसतो. आणि इथे हे मंदिर. सो गाईज थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.